शेतात काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर धाडस आणि प्रयोगशीलता लागते आहे। हे सिद्ध केलंय नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांनी। त्यांनी काळ्या हळदीच्या दुर्मिळ पिकातून आज लाखोंचा नफा मिळवला आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांनी 5 वर्षापूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1700 रुपयांना 500 ग्रॅम काळ्या हळदीचे बेणे विकत घेतले आणि प्रयोग सुरू केला। सुरुवातीला शंका होती, परंतु सातत्य, नैसर्गिक शेती आणि चिकाटीमुळे त्यांनी हळूहळू हळदीचं उत्पादन वाढविलं। आज त्यांच्या शेतात 2.5 ते 3 क्विंटल काळी हळद झाली आहे। शेणखत, गांडूळ खत, निंबोडिक अर्क आणि गोमूत्र फवारणी यासारख्या सेंद्रिय पद्धतींमुळे ही हळद अत्यंत गुणकारी ठरली आहे। हळदीचा सध्याचा बाजारभाव तब्बल 1000 रुपये प्रति किलो असून डॉक्टर, आयुर्वेदिक दुकानदार आणि शेतकरी ही हळद हातोहात विकत घेत आहेत। विशेष म्हणजे घोडेकर यांनी कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही। त्यांनी निर्माण केलेली विश्वासाची बाजारपेठ आणि गुणवत्तेच्या जोरावर ते आज लाखो रुपये कमावित आहेत। ही काळी हळद औषधी गुणांनी भरलेली आहे। पूर्ण सेंद्रिय पद्धतीने लागवड केली असून कोणत्याही कंपनीशी करार न करता आमची ही हळद आज 1000 रुपयांना विकली जात आहे। आम्ही प्रयोग करून दाखवलाय की शेतात वेगळं काही केलं तर यश नक्कीच मिळतं। काय सांगाल दादा, काळी हळद कुठून आणलं? काळ्या हळदीवर सांगायचं म्हणजे सर, ही हळद दुर्मिळ असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती, तर ऑनलाईन खरेदी केलेली आहे आम्ही। जवळपास अर्धा किलो 1600 ते 1700 रुपयाला पडली होती। तर ते अर्धा किलो घेतल्याच्या नंतर आम्ही शेतीमध्ये लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा किलो पासून 2 ते 2.5 किलो 3 किलो पर्यंत ही हळद झाली होती। असं करत करत आम्ही लगातार 5 ते 6 वर्षापर्यंत हळद लावली होती। गेल्या वर्षी आम्ही जवळपास 60 ते 70 किलो या हळदीचे बियाणं लावलं होतं। तर 70 किलो पासून ह्या वर्षी आम्हाला 2.5 ते 3 क्विंटल ही हळद झालेली आहे। आणि या हळदीचं महत्व फार असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद दुर्मिळ असल्यामुळं फार दुरून दुरून आम्हाला संपर्क करून काही लोक येतात, काही शेतकरी वर्ग येतो, काही आयुर्वेदिक दुकानदार येतात आणि डॉक्टर लोक सुद्धा ह्या हळदीची मागणी करतात। आणि ही हळद आज आम्ही जवळपास 1000 रुपये प्रति किलो प्रमाणे विकत आहोत। पिवळी हळद कधीपासून लावता तुम्ही? हळदीचे पीक कधीपासून? हळदीचे पीक सर आम्ही जवळपास 2014 पासून घेतो, पण 4-5 वर्षापासून ही हळद एक प्रयोग म्हणून थोडी थोडी वाढवत आम्ही गेलो, तर ते हळदीचं उत्पादन ह्या वेळेस बरंच झालेलं आहे आम्हाला। काय किलो? आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर 1000 रुपये किलो आहे। आणि ही जर हळद आपण शिजवून वाळवली, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर 5 ते 6000 किलो असं जाते। त्याची मागणी म्हणजे कुठं कुठं आहे? त्याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे, वास्तुशास्त्रामध्ये पण आहे आणि बरेचसे असे लोक आहेत ते ज्याला भरपूर माहिती आहे या हळदीविषयी, ते लोक घेऊन जातात। काळ्या हळदीसारखं दुर्मिळ आणि औषधी उत्पादन घेणे हे नुसतं स्वप्न नाही, तर प्रयत्न, चिकाटी आणि आत्मविश्वासामुळे शक्य आहे। नांदेडच्या शिवार घोडेकर यांचं उदाहरण इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे।